मायराचा ड्रेस कसा आहे? मंडळी नमस्कार नमस्कार नमस्कार. तर हा ब्लॉग थोडा स्पेशल आहे बिकॉज मायराचा झी मराठी अवॉर्ड आहे, झी चित्रगौरव आहे, ज्यासाठी मायराचं सेकंड नॉमिनेशन आहे मुक्काम पोस्ट देवाचा खरा या सिनेमासाठी. आणि त्यासाठी ना आम्हाला काही ज्वेलरी बघायची होती, तर आम्ही खूप ठिकाणी फिरलो. आता श्वेताला जसं पाहिजे होतं ना तसं तिला कुठे मिळालं नाही आहे, तर मग ती म्हणाली की आपण आता हे बनवून घेऊया. तर मग एक कारागीर तिने शोधला आहे आणि त्याच्याकडनं आपण आता हे बनवून घेतो. मी तुम्हाला दाखवतो ते काय आहे, ते घातल्यानंतर तुम्हाला कळेलच ते काय आहे ते. बट व्हेरी फॉर्च्युनेट की मायरा परत एकदा नॉमिनेशन्समध्ये आहे फॉर बेस्ट चाइल्ड आर्टिस्ट. मागच्या वर्षीसुद्धा होती. हां, पण मागच्या वर्षी आपल्याला जाता नाही आलो. हां ठीक आहे, आपण ते घरी जायला बोलू, कारण इथे ना खूप आवाज आहे. पहिलं आपण ते जे काही करता येतं ते आपण बघूया आता. सिल्वर में नाही आहे ये. हां, चला मॅडम, चप्पल का काढली तू? नको दाखवायला. नका दाखवायला चप्पल काढली तू, परवा केलेली ती. बाय द वे हा ब्लॉग थोडा उशिरा पण येईल, कारण का जोपर्यंत टेलिकास्ट होत नाही तोपर्यंत हा ब्लॉग काही येणार नाही. बिकॉज हा आज ॲक्च्युली तारीख आहे 17 फेब्रुवारी. आम्ही 15 तारखेला चालू आहे, म्हणजे परवा चालू आहे आम्ही. एकच दिवसमध्ये मला मिळालं आहे हे सगळं करायला. ड्रेस पण एका दिवसामध्ये बनवला आहे, ते आपण घरी गेल्यानंतर बोलू. पण हे जे काही करतो आहे बघूया आपण. ऑलरेडी मायराचा ड्रेस तर आला आहे, पण तो आहे ना स्टीम प्रेस होतो आहे, बिकॉज तो वीक फर्स्ट केला गेला होता आणि थोडंसं चुरला होता. आम्ही ते आता स्टीम प्रेस करतो आहे. आणि आता तासाभरात आपल्याला पण निघायचं आहे. आता वाजले आहेत 5:30, 6:30 वाजता आपल्याला पण निघायचं आहे. तो स्टीम प्रेस झाला की आपण पण इकडं निघूया. हा जो ड्रेस आहे ना, हा मी त्याला स्वतः सांगितलं मला उभ्या उभ्या स्टीम प्रेस करून दे, बिकॉज एवढा वेळ नाही आहे की मी त्या ड्रेस ठेवून जाईल. लवकरात लवकर निघायचं आहे. आधी मला नेहमी असं वाटायचं की ही स्टीम प्रेस फक्त शोबाजी आहे. आज मला इथे दिसतं आहे की खरंच त्याचा उपयोग आहे. म्हणजे जे रिंकल्स आहेत ना ते खरंच निघत आहेत. रिमूव्हल हवा त्यांना सगळं रिंकल्सचं आहे, पण ते स्टीम प्रेसने जात आहे सगळं. चला आपण पण इकडं आले की आपला ड्रेस पण रेडी होतो आहे. चला मंडळी, मायराचा ड्रेस आलेला आहे. काय रे, कसं आहे हे बघ? चिऊ है ना, सुपर मस्त केलं नाही त्याने. आता मी खाली शॉर्ट्स काढले आता या ड्रेसचे. ये माझी वासरी, ये वासरी. चला आपल्याकडे हाफ एन आवर आहे. माझ्या कपडे घालायला तुला. हॅलो, हे ड्रेस कसं आहे रे, हे बघ. वाव, कसा करतो व्योम. या मी तर बस इकडे 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 पटकन इकडे ये. मायराचा ड्रेस कसा आहे? मायराचा नेकलेस इज व्हेरी. हा जो नेकलेस आहे हा आम्ही मगाशी श्वेताने विणून घेतला.
बिकॉज तिला ना आज फक्त काळे बीट्सच पाहिजे होते. मग तिने एकाला सांगून तो विणून घेतला आणि तसंच तिने केलं आहे हातासाठी पण. आणि तिने ते गाणं म्हणली आहे. येस येस मला जे लूज होत होतं. येस, थोडं जुगाड केलेलं आहे आम्ही आता. बोला बोला. आणि आम्हाला स्कूलमध्ये शिकवलं होतं बेस्ट आउट ऑफ वेस्ट. हे धागा काही कामाचा होता म्हणून तिथे मला हे करून दिलं. येस, बाय द वे ही मेहंदी तुम्ही जी बघताय ही साखरपुड्याची आहे. आज तारीख आहे 17. हा, आणि साखरपुडा होता 12. येस, चला आता काय आपण इकडनं निघूया. मायरा रेडी झाले की 2-3 फोटोज काढू आणि वी विल गो फॉर रेड कार्पेट. आणि हे कालिदासला आहे जिथे माझी खूप माझं दिन ॲन्युअल फंक्शन. येस, बाहेरचं ॲन्युअल फंक्शन पण त्याच तिकडे झालं होतं. सो कालिदास नाट्यगृहामध्ये आजचा झी चित्रगौरव पुरस्कार सोहळा आहे. माझा सेकंड जी चित्रगौरव पुरस्कार होईल जर का मला यावेळी भेटेल. मिळाला तर लेट्स सी, होप फॉर द बेस्ट. येस. Set to go. हे बघ, मिळाला नाही मिळाला ह्याची अपेक्षा कधीच नाही ठेवायची. मिळाला चांगली गोष्ट आहे, नाही मिळाला तरीही चांगली गोष्ट आहे. नाही मिळाला ह्याचा अर्थ की वी हॅव टू डू समथिंग मोर, काय म्हणतात, चांगलं करण्याचा अजून आपल्याला प्रयत्न करायचा. जर नाही मिळाला तर, आणि मिळालं तरी पण अजून चांगलं करण्याचा प्रयत्न करायचा. ओके, चलो लेट्स गो. चला, कशी बशी मायरा बसली आहे, तिला कोंबलं याच्यात बिकॉज जागा खूप मोठा आहे आपला. चला लेट्स गो. चला आपण जाऊया आतमध्ये. हॅलो, मस्त मस्त मस्त. मराठी गाजलंच पाहिजे. चला हॅलो. अभिनंदन. पुरस्कार आहे सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि विजेती आहे सर्वोत्कृष्ट अभिनेत्री चित्रपट जारण अमृता सिंह. हो हो वा 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 वा. त्यांचं नाव घेणं पुन्हा मान आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेता दिलीप प्रभावळकर.
चित्रपट कसा होता आणि भरत जाधव चित्रपट आता थांबायचं नाही. अप्रतिम. मंडळी, हा एक सोनेरी क्षण आहे झी चित्रगौरव पुरस्कारांच्या या सगळ्या प्रवासात. कॉंग्रॅच्युलेशन्स मायरा. सर्वोत्कृष्ट बालकलाकार मायरा वायकुळ, चित्रपट मुक्काम पोस्ट, देवाचं घर. चालेल है की नाही मायरा? या गोष्टीला घेऊन सिरियस आहे पक्का. तसंही तुम्हाला ओळखलेलं नाहीये. ओ मायरा कमॉन. दुसरा हा. बरं चला कुठे भेटलो आपण ते तर सांग. मी कोण आहे तुला अजूनही माहित नाहीये. त्यामुळे हा अवॉर्ड स्टेजवरती बघितलं. नाही पण स्टेजवर बघितलं म्हणजे आपली डिबेट झाली असं नाहीये. आपली पहिली डिबेट झाली होती नाजगा गुमाच्या नाही yes. मुक्काम पोस्टच्या आपल्या तिथे बोंबिलवाडीच्या वेळेला. बोंबिलवाडीच्या वेळेला. तुला लक्षात नाही माझं नाव. त्यामुळे अवॉर्ड मला मिळालेलं आहे. कारण की ज्याचं नाव माहिती असतं. मला तुझं नाव माहिती आहे मायरा वायकुळ. सो ज्याला नाव माहिती असतं तो अवॉर्ड घेऊन जाऊ शकतो. मग माझं नाव किती इझी आहे. माझ्याचे 4 लेटर्स MYRA. हेच मी सांगतोय. माझ्या ह्याच्यात पण तेवढेच लेटर आहेत. 4 आहेत. ते तुला माहिती. 4 आहेत. हो काय? ते तुला माहिती. एक फोटो काढूया आपण. या ना आपण सगळ्यांचा एक फोटो काढू. या मंडळी वाजले आहेत 12. सर्वोत्कृष्ट बालकलाकार. चला नुसता झोपे कलाकार राहिला. झोप आली. चला आपल्याला स्कूल पण आहे होते. मला आहे ना कधी कधी मी होमवर्क कंप्लीट नाही करत ना. माझ्या बर्थडेला मी सांगितलं होते मॅम मैंने होमवर्क नहीं कंप्लीट किया, मेरे को बर्थडे डिस्काउंट दे देना. बोलूँगी मैम मैंने होमवर्क नहीं किया, अब अवॉर्ड डिस्काउंट दे दो. चला तर काय मायराचा अवॉर्ड मिळताना आहे ना आम्ही काही शूट नाही केलं बिकॉज ते बघण्यामध्येच आम्हाला जास्ती आनंद. उभा व्हिडिओ आहे त्यांनी काढला. त्याने काढलेला तो तर मग तो आपण टाकूया. पण खूप छान वाटलं है ना मायरा? आणि तुम्ही बघितलं मायराचा ड्रेस खूप छान दिसत होता. सो थँक्यू आशू. नेहमीप्रमाणे वेळेवर सांगून पण तू खूप सुंदर ड्रेस 2 दिवसातच, कारण आम्ही नाशिकला होतो त्यामुळे 2 दिवसात तिने हा ड्रेस बनवला आणि तो एवढा सुंदर झाला आहे. जसे मायराचे आधीचे पण ड्रेस होते सगळे. फ्लेमिंगो असेल, नंतर ग्रीनवाला असेल, सगळेच इनफॅक्ट अवॉर्डचे सगळे ड्रेसेस आशूने बनवलेत. म्हणजे अगदी पहिला झी मराठी अवॉर्ड असू दे की आत्ताचा झी चित्रगौरव. झी मराठी अवॉर्ड 2 झाले, झी चित्रगौरव 2 झाले. येस. चला गुड, व्हेरी गुड है ना मायरा? आणि सलग मिळाले तिला बॅक टू बॅक. चला आपण जाऊया आता घरी. आपण उद्या सकाळी व्यवस्थित चर्चा करू. आता मायराला स्कूल पण आहे उद्या सकाळी. ओके मायरा? चला लेट्स गो. गाडीची चावी गाडीत राहिली वाटतं. वाव. कसला वडा? झी चित्रगौरव. दुसरा अवॉर्ड. वाव, सुपर. छान.
झी मराठी. वाव, सुंदर सुंदर. इथे लिहिलं इथे. चित्रपटाचा. मुक्काम पोस्ट देवाचं घर. वाव, सुंदर. चला. अरे बापरे. चला मंडळी, 1 वाजला. मला वाटलं 12 वाजलेत. सेकंड ट्रॉफी पहिली पण अशीच आहे का? वरचं वेगळं आहे फक्त. पहिलं काय? वरती झी आहे. हा, इथे हे झी आहे. हे झी त्याच्यावर झेड राऊंडमध्ये झी लिहिलंय. आणि ह्याच्यात झेड लिहिलेलं आहे. बाप्पा जवळ ठेवा. तिथे ठेवा पुढे. लाईट लावते. लाईट लाव तिकडचं. ठेव. व्हेरी गुड. अख्ख्या घराला उठवलं. नाही व्योमला झोपू दे बाबा. त्याला नको झोपू. व्योमला झोपू दे म्हटलं. हॅपी. चला. सो हे कॅबिनेट खूप स्पेशल आहे. आता जरा मोठा करायला लागेल कामं है करायला ना. लागणार. जागा खूप कमी पडेल. खूप गजगज झालंय. झी मराठी अवॉर्ड हा 2022. फॉर 2022. मुक्काम नाही, फॉर माझी तुझी रेशीम गाठ. तिथे नंतर नीरजा. निरीजासाठी आणि मग मग झी चित्रगौरव झी चित्र- नाचगंगासाठी आणि मग मुकांबनसाठी. म्हणजे प्रत्येक सगळ्याला आले. जेवढे पण प्रोजेक्ट केले तेवढे. जेवढे प्रोजेक्ट केले आता तेवढे नेक्स्ट येणार. बघू. लेट्स. दादासाहेब फाळके. येस. तिला तोच पाहिजे. माझ्या फ्रेंड बोला मायरा तू दादासाहेब फाळके केले प्लेम का है नाश्ता लावने के लिए नहीं मेरे को दादासाहेब फाळके यूज करायची है. उन्होंने प्लेम का ये जो होता है एक्टिंग First, हाँ. वो इन्वेंट किया उनका और वर्ल्ड का फर्स्ट मूवी होने लगा इसके. चला, तर 2 अवॉर्ड माझ्याचे अपेक्षित आहेत. म्हणजे तिला असं वाटतं की ते तिला मिळालं पाहिजे. एक आहे दादासाहेब फाळके पुरस्कार आणि दुसरा आहे नॅशनल अवॉर्ड. तर बघू कधी ती इच्छा पूर्ण होईल मायराची. 2026 is going very good for me. येस. चला, आपला काय शाळा पण आहे. 1 वाजला. मला वाटलं 12 वाजले. मला 1 वाजलेलं आहे. सकाळी स्कूलला जायचं आहे आपल्याला. चला, चेंज करा. शेवटी उठवलंस. मला जे करायचं ते कर. कसे आहे? हे कसे आहे? वा, सकाळी बरं. झोप आली. छान आहे. छान आहे. हे वा. बरं. ओके, गुड नाईट.